नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत छोले भटुरे. तर तुम्ही पाहू शकता एकदम असे पांढरे शुभ्र आणि मस्त फुगलेले भटुरे झालेत आपले. आणि छोलेची भाजी तर किती चमचमीत आणि मस्त दिसते. टेस्टला पण खूप छान झाली, एकदम झणझणीत, खूप छान झालेली आहेत. तर मग अशा प्रकारे करा, खूप छान होते. तर चला तर मग पाहूया आपण कशा प्रकारे केली आहे ती. तर इथे ना मी हे छोले सकाळीच भिजायला घातले होते. मला संध्याकाळी छोलेची भाजी करायची होती म्हणून सकाळीच पाण्यात भिजायला टाकले होते. तर आता ह्यातलं पाणी पहिलं टाकून दिलं छोल्यातलं, नंतर दुसरं पाणी टाकले त्यात. ते पण धुवून घ्यायचं दुसऱ्या पण पाण्याने. भिजवल्यानंतर ते भिजवलेलं पाणी घ्यायचं नाही आणि दुसरं ते धुतलेलं पण पाणी घ्यायचं नाही. फक्त छोले कुकरमध्ये टाकायचे आणि त्यात दुसरं पाणी टाकायचं. आपले छोले बुडतील एवढंच पाणी टाकायचं. आणि त्याच्यात ना आपले छोले शिजण्यासाठी म्हणून माझ्याकडून हळद टाकायची विसरले, नंतर मी भाजीला टाकते आहे. पण याच्यात तुम्ही हळद टाका. तर मीठ टाकूया चवीनुसार. हळद थोडीशी टाकायची, पाणी टाकायचं आणि हे गॅसवर ठेवूया आपण. आणि याच्यात ना आपण एक पुरचुंडी बांधून टाकणार आहोत. तर चहा पावडर, दालचिनी आणि तमालपत्राची. तर दालचिनी आणि तमालपत्र वास येण्यासाठी टाकणार आहोत. आणि चहा पावडर कलर, आपल्या भाजीला हॉटेलसारखा कलर यावा. आपण विकत्रीचा दुसरा कलर वापरण्यापेक्षा चहा पावडरचा लाल पाणी त्यात उतरावं आणि आपल्या भाजीला लालसर कलर यावा म्हणून आपण त्यात चहा पावडर टाकणार आहोत. आणि असं पुरचुंडीत बांधून टाकले की नाही, मग ते चोता चहा पावडरचा तसाच वरी राहतो, फक्त कलर पाण्यात उतरतो आपल्या भाजीत. म्हणून अशी पुरचुंडी बांधून टाकायची. आणि तमालपत्र आणि दालचिनीचा पण फक्त वास पाहिजे आपल्याला, म्हणून ते पण असं पुरचुंडी बांधायची. नंतर आपले छोले शिजले की ते काढून बाजूला टाकायचे, टाकून द्यायचे नंतर ती पुरचुंडी तशीच. तर आपले आता छोले शिजते तोपर्यंत आपण भटुऱ्याचं पीठ मळायला घेऊया. तर त्यासाठी इथं ना मी मैदा चाळून घेतला आहे. तर मी 3.5 वाट्या मैदा घेणार आहे. आता तुम्हाला किती करायचं त्या हिशोबाने तुम्ही प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. तर 3.5 वाटी मैद्याला ना मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, एकदम बारीक रवा घेतला आहे. आणि त्याच्यात ना आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. आणि 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे पिठी साखर. तर पिठी साखर ना मी चाळून टाकायले, का तर म्हणजे खूप दिवस झालं पिठी साखर करून ती तशीच ठेवलेली होती डब्यात, चाळलेली नाही म्हणून ती चाळून घेते. बाकीचे साहित्य चाळून घेतलेत मी अगोदरच, ते तुम्हाला दाखवले नाहीत. मैदा म्हणा, रवा म्हणा, पण पिठी साखर चाळायची राहिली होती म्हणून पिठी साखर चाळून टाकली. काही निघालं नाही त्यात, पण एक शंका आपल्याला खूप दिवस झाले की तसं घेऊ वाटत नाही म्हणून पिठी साखर चाळून टाकली. आता ना खायचा सोडा 1 पाव चमचा आहे, ते अर्धी वाटी दह्यातनं टाकून घेऊ. म्हणजे दह्यात टाकले काय लगेच ते फसफस होतं, ॲक्टिव्ह होतो लगेच. म्हणून जरा थोडं 1 मिनिटभर थांबायचं. तुम्ही पाहू शकता लगेच असं वाटी फुगून येते, वाटीवर होते ते लगेच. नंतर त्यात टाकायचं. त्याने आपले भटुऱ्याला अशी जाळी पडल्याने होती छान. तर फुगतात आपले भटुरे चांगले. आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं मी. असं कोमट पाण्यातच आपलं हे भटुऱ्याचं पीठ मळायचं. तर थोडं 1 मिनिटभर ठेवलं. आता हे दही आणि सोडा आपण याच्यात टाकून घेऊया, चांगल्या हाताने मिक्स करूया. आणि मग हे दही आपलं किती पातळ आहे ना त्याच्यावर पाण्याचं प्रमाण ठरतं. तर दही जरा पातळ होतं म्हणून पाणी थोडं कमी लागलं मला, त्याच्यामुळं पाहूनच टाकायचं, तसं एकदम टाकायचं नाही. तर सुरुवातीला ना मी 1 वाटीवर कोमट पाणी घेतलं, ते त्याच्यावर टाकलं आणि ते मला बरं वाटलं. पण थोडंसं आणखीन मी 1 पाव वाटी आणखीन घेतलं परत, जरा मऊ व्हावं. म्हणजे आपल्याला नंतर भटुरे आपण लाटताना तेल पण वापरणार नव्हतं आणि पीठ पण वापरणार नव्हतं. आणि माझ्याकडून ना याच्यात तेल टाकायचं विसरलं होतं भटुऱ्याच्या पिठात मळताना, नंतर लक्षात आलं माझ्या. मग नंतर मी तेल टाकलं आणि हे गरम पाणी टाकलं वाटीभर आणि चांगलं मळून घेते. आणि ओतून घेते आधी 1 अर्धी वाटी, पण तेवढं काही लागलं नाही. नंतर पाव वाटीच लागलं, म्हणजे बरोबर 1.25 वाटी पाणी लागलं मला. पाण्याचं प्रमाण कसं प्रत्येक वेळेस कमी जास्त होऊ शकतं. मैदा तुमचा नवा आहे का जुना आहे त्यानुसार पाणी ते शोषून घेतं. आणि दही पण आपलं किती घट्ट आहे किती पातळ आहे त्याच्यावर पण पाण्याचं प्रमाण ठरतं. तर आपण मला आणखीन थोडंसं पाणी लागतं म्हणजे आणखीन पाव वाटी टाकलं परत पाणी. तर चांगलं मळून घेऊ आणि झाकून तेलाचा हात घेऊन तेल लावायचं नंतर त्याला, आणि झाकून ओला कपडा टाकला कॉटनचा तरी चालतं आहे त्याच्यावर, नाहीतर एखाद्या डिशखाली पातेल्याखाली कशाखाली तरी झाकून ठेवायचं. म्हणजे ते मऊ राहतं पीठ आपलं.
आणि हे ना चांगलं 2-3 तास भिजून द्यायला पाहिजे. पण मला वेळ नव्हता, म्हणजे आधी सुरुवातीला पण वेळ नव्हता दुसरं कामामुळे. आणि नंतर पण एक लई झालं मी एक 20 मिनटं 25 मिनटं भिजून दिलं आपलं पीठ. आणि नंतर 20-25 मिनटांनीच भटुरे करायला घेतले भाजी होईपर्यंत आपली. तर तोपर्यंत आता भाजीची तयारी करून घेतली. कांदा ते कट करून घेतला. तोपर्यंत छोले पण आपले शिजवले होते, त्यातली ती पुरचंडी काढून टाकते. आणि हे पाणी छोलेसहित पाणी आपलं काढून घेते एका कढईत. तर एवढं पाणी पुरायचं नाही आपल्याला, दुसरं पाणी आणखीन लागल भाजीला. थोडं एक आणखीन वाटीभर पाणी गरम करायला ठेवते मी दुसऱ्या शेगडीवर. तरी तुम्ही आणि त्यातलेच थोडेसे छोले ना मी मिक्सरवर बारीक केले, तुम्हाला दाखवायचं विसरलं ते. तर ते डिशमध्ये दिसतात ते शिजलेले छोले मी बारीक केले ते मिक्सरवर, म्हणजे ग्रेव्ही अशी जास्त पातळ पाणी वेगळीकडे छोले असे होणी म्हणून जरा मिळून यावी म्हणून मी ते थोडेसे छोले बारीक करून टाकणार आहे. कांदा चॉपरमध्ये बारीक असा कट करून घेतला आहे, टोमॅटोची प्युरी करून घेतली, कोथिंबीर धुवून कट करून घेतली, लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली. तर 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेत मी. परत इथे जिरे घेतलेत 1 चमचाभर. परत हळद घेतली 1 पाव चमचा, लाल तिखट घेतले 2 चमचे, नंतर मीठ घेतले चवीनुसार. तिखट आणि मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. धने जिरेची पूड 1 अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा घेतला आहे, कसुरी मेथी घेतली 1 अर्धा चमचा. तर हे कोरडे मसाले घेतलेत आपण. पाणी पण गरम करायला ठेवले. छोलेचा मसाला घेतला आहे. आता आपण हे भटुऱ्याचं पीठ साईडला ठेवूया. आणि भाजी करायला घेऊया. आता कढईत आपण तेल टाकले 1 4-5 चमचे अंदाजेच. तेल चांगलं गरम झालं आपलं की नंतर आपण हे कांदा टाकूया. सुरुवातीला आपण बारीक कट करून घेतलेला. तर ते छोले बराच वेळ झालं तर खाली उतरून थंड झालं. मग नंतर ते थोडंसं पाणी त्यातलं गरम व्हावं म्हणून ते गरम करायला ठेवलं आहे मी दुसऱ्या शेगडीवर. म्हणजे गरम पाणी टाकण्यासाठी छोले त्यात. मग आपलं तेल टाकलं, तेल गरम झालं की जिरे टाकले, जिरे फुलले की कांदा टाकला. नंतर कांदा लवकर मऊ व्हावा म्हणून त्याच्यात मीठ टाकून घेऊया आपण. तर छोले शिजताना मीठ टाकलं होतं, म्हणून आता ह्या भाजीच्या ग्रेव्हीच्या हिशोबानेच मीठ घेतलेलं आहे मी. तेवढंच मीठ आता याच्यात टाकून घेते. एक 2-3 मिनटं फुल गॅसवर आपला कांदा चांगला मऊ करून घेऊया आपण. कांदा चांगला मऊ झाला की त्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकूया. ती पण लसूण अद्रकची पेस्ट टाकल्यास एक 1-1.5 मिनटं चांगलं त्याला परतून घेऊया. आणि नंतर टोमॅटोची प्युरी टाकूया, म्हणजे कच्चा वास येऊ नये त्याचा लसूण अद्रकचा म्हणा. लसूण अद्रक चांगला आपण परतून घेतले. आता आपण याच्यात टोमॅटोची प्युरी टाकूया. टोमॅटोची प्युरी पण चांगली तेल सुटूस तर त्याला परतून घेतले आपण. आता याच्यात आपण कोरडे मसाले टाकूया. तर छोले मसाला टाकला, नंतर कसुरी मेथी टाकली, धने जिरेची पूड टाकली, गरम मसाला टाकला, हळद टाकली. हळद आपण शिजताना टाकली नव्हती म्हणून आता टाकली. तुम्ही छोले शिजताना जर हळद टाकली तर आता टाकण्याची आवश्यकता नाही, पण माझ्याकडून विसरली होती छोले शिजताना हळद टाकायची. हे चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर लाल तिखट, आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही लाल तिखट टाकू शकता. तर माझी मिरची जास्त तिखट आहे म्हणून मी 2 चमचेच घेतलं. चांगलं परतूया. वाटलंच तर तुम्ही याच्यावर झाकण टाकून 1 मिनिटभर वाफ पण देऊ शकता बारीक गॅसवर, म्हणजे मसाले चांगले परतले जातात आपले तेलात. असे तेल सुटल्याने होतं त्याचं. एक मिनिटभर नाही, पण एक 30-40 सेकंद मी त्याच्यावर बारीक गॅसवर झाकण टाकलं. जास्त वेळ टाकलं तर मसाले करपतील आपले खालून.
असं तेल सुटल्याने झाले छान. मसाले चांगले परतले तर त्यानं चांगलं मिक्स करून घेऊ. आणि आता जे आपण छोले शिजून घेतलं होतं ना, ते आपलं जरा थंड झालं तर म्हणून आपण थोडं गरम करून घेतलं ते पाणी, ते टाकूया. दुसरं पाणी आणखीन लागेल म्हणून ते गरम करायला ठेवले आपण दुसऱ्या शेगडीवर. आता ह्याचे जे छोले आपण बारीक केलेत ना मिक्सरवर, ते टाकूया. याने घट्टपणा जरा येतो आपल्या भाजीला. ते टाकलेच पाणी लागतंय. आता आपण म्हणजे गरम करायला ठेवले का पाणी, ते हिशोबाने टाकूया जसं हवं आहे आपल्याला तसं. नंतर कोथिंबीर टाकूया. तुम्ही या टायमिंगला मीठ पाहून टाकू शकता, पण आवश्यकता नाही मीठ टाकण्याची, कारण आपण छोले शिजताना पण टाकले आणि ग्रेव्हीच्या टायमिंगला पण टाकले कांदा भाजताना. त्यामुळे आता सर्व पाणी टाकून घेऊया आपण याच्यात आणि बारीक गॅसवर एक 4-5 मिनटं चांगलं शिजून देऊया याला आपण. तर आपली भाजी तयार आहे. आता आपण भटुरे करायला घेऊया. तर भटुऱ्याचं पीठ आपलं जास्त काही भिजलं नाही, खूप वेळ, एक 20-25 मिनटंच भिजलं, पण आता घेऊया आपण करायला. भाजी तयार आहे. आता गॅस बंद करूया आपण. पीठ चांगलं आपण एकदा आणखीन एकजीव करून घेऊ तेलाचा हात घेऊन. आणि छोट्या लिंबा एवढी गोळी घेऊन किंवा त्यापेक्षा पण थोडी छोटी घेऊन पातळ असे भटुरे लाटायचे. भटुरे लाटताना तेल पीठ कशाचीच आवश्यकता लागत नाही, कारण आपलं पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे. तेल तोपर्यंत गरम करायला ठेवले मी कढईत. 2 भटुरे सुरुवातीला आपण लाटून तळून घेऊ. तुम्हाला दाखवते, नंतर राहिलेले नंतर करते. खरं तर असे भटुरे लंब गोल आकाराचे असतात, पण आपण गोलच करतोय. आपले भटुरे लाटून झाले तर आता आपण तळून घेऊ. तेल कडकडीत गरम झाले आता. भटुरे सोलले की असं उलटण्याने तेल त्याच्यावर उडवायचं, म्हणजे ते चांगले फुलले जातात. असे टम्म फुगलेले भटुरे खूप छान लागतात. अशाच प्रकारे सर्व भटुरे करून घेऊ आपण, पण आता तुम्हाला एवढेच दाखवते, 1-2च. कशी वाटली तुम्हाला माझी छोले भटुरेची रेसिपी ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी सबस्क्राईब करा. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून पहा. खूप छान टेस्टी होती एकदम.